हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही चाललोय फ्रीच्या वॉटर पार्क मध्ये. नुसतं वॉटर पार्क नाही, फ्रीचा वॉटर पार्क. आणि फ्रीचा वॉटर पार्क कसा असतो चला आम्ही तुम्हाला दाखवतो. आओ हाऊ माऊ कुठे चालली? फ्री वॉटर पार्क असतो का पण असा? ओळखलं का हे ठिकाण? हे ठिकाण आहे मुळगाव आणि हे इथे मिळतो मुळगावचा स्पेशल वडापाव. इथे आलो आणि वडापाव नाही खाल्ला असं होणारच नाही. ए नो, पडशील. इकडे पुढे जायचं. जंगल फुल खिला है. बघितलं, हे तर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे भरपूर पानं गळून गेले. पण हेच पावसाळ्यामध्ये भरगच्च झाड असतात. तेव्हा हा निसर्ग फुटण्यासारखा असतो. अहो तिकडे ना. अरे हा का? अच्छा अच्छा अच्छा, मीच कन्फ्युज झाली. मग हा रस्ता वेगळा आहे. बरोबर. फायनली आमचं वॉटर पार्क आलेलं आहे. पार्क नाहीये पण वॉटर भरपूर आहे. माऊला फ्रीचा वॉटर पार्क बोलली पण तरी तिला बिचारीला वाटत होतं वॉटर पार्क मध्येच जाणार आहे आम्ही. पण पाणी बघितलं चूक झाली ती. हे बघा, हे बघा आपलं फ्रीवालं वॉटर. नेहमीच आपण काही वॉटर पार्क मध्ये जाऊन खर्च करू शकत नाही. त्यावेळेस पेक्षा म्हणजे नेहमीसाठीच मस्त ऑप्शन आहे हा. फक्त स्वतःची व्यवस्थित काळजी करून इथे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. बरं ठीक आहे, ॲज यू विश. माऊ, कसं वाटलं तुला सरप्राईज वॉटर पार्क वालं? छान आहे का? इथं काही नाही तसं, फक्त पाणी पाहिजे आम्हाला खेळायला. एवढा उन्हाळा असून सुद्धा पाणी बघू शकता तुम्ही. वाव, बघा एवढ्या अशा पाण्यातून आम्ही असा बेस्ट पॉइंट शोधलाय जो आमचा नेहमीचाच आहे. म्हणजे आम्हाला माहिती की इथे खोल नसतं. हे बघा पाय जास्त खोल नाही म्हणून आम्ही माऊला घेऊन ह्याच स्पॉटवरती येतो नेहमी. घरातून निघालो, मला वाटलं उन्हाळ्याचे दिवस आहे एवढं काय पाणी नसणार आहे. पण बघू शकता तुम्ही. जास्त पुढे नका घेऊ. तिला खेळायचं पण असतं, तिला घाबरायचं पण असतं. हे माऊची रिॲक्शन. आता पाणी असं थंड थंडगार आहे. ऐका ना, पुढे नका जाऊ, इथे थांबा. नाही नाही बाबा, नो 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 नो. पीछे आओ बच्चा, मागे आओ, नका जाऊ पुढे. बघा बघा माऊ कशी करते बघा, आणि बोलते मला पाण्यात खेळायचंय, पाण्यात खेळायचंय.
बुचकाळा टाका टाका पाण्यात टाका. एक डुबकी लगा के आजा बच्चा. 1 2 3 जा. पप्पाच घाबरताय तुझे. गार आहे ना. घ्या टाइम घ्या, जाऊ द्या. थोडं असं हाताला लावा, तोंडाला लावा, फील करा. जाऊ रडत असेल तर बसून द्या. 1 2 3 स्टार्ट. डिंकी चिकी. बोले की वॉटर पार्क जाना है. बोले की बघा तुमचे पण मुलं असं म्हणत असेल वॉटर पार्क इथे आणून डुबवा त्यांना. पाणी खूप गार लागले रडायला. हा वडा बघू शकता तुम्ही. जनरली कसं असतं, पाव जास्त असतो आणि वडा एवढा असतो, पण इथे तसं नाही. टेस्ट पण आहे आणि वड्याची साईज पण एवढी आहे की पाव संपतो पण वडा काही संपत नाही. म्हणून मुळगावचा वडा पाव एवढा स्पेशल आहे. यहाँ पे आजा तू मेरे पास. आजा तू यहाँ पे बैठो. मला वाटलं नाही एवढं गरमीमध्ये म्हणजे एवढं पाणी असेल. मला वाटलं आपलं आता टायटा फिश होणार आहे, काही नसणार आहे. मी आज सकाळी सहजच बोलली की म्हटलं ये. वाटलं तुम्ही कशी जात नाही, पण सिरियसली नाही जाऊ शकत. काय नाही ग पटकन ये. काय नाही खोल बिल नाही डुबे की. 1 2 3 ही बघा, ही आधी एवढी रडत होती ना, आता बघा तिला आम्ही ऑड डे आलेलो आहे म्हणून एवढं काय म्हणतात गर्दी भेटली नाही आम्हाला. नाही तर ह्या ठिकाणी पण भरपूर गर्दी असते आणि गर्दी असली का मग मनसोक्त खेळता पण येत नाही पाण्यामध्ये. त्यापेक्षा जेवढी गर्दी कमी तेवढं बेस्ट. पाण्याचा फोर्स बघू शकता. बापरे, खोल पण असेल तिकडे जास्त. मे मध्ये आम्ही तिकडे असं ह्या पाण्यातून इकडे क्रॉस करून पण गेलेलो आहे, पण त्यावेळेस पाण्याची लेवल खूप कमी होती
आणि नक्कीच एवढा फोर्स नव्हता म्हणून आम्ही सगळ्यांनी धाडस केलं होतं. पण आपण एक माणूस बुडेल एवढं तरी खोल आहे ते त्या ठिकाणी. आणि इकडे तर माहीत नाही, इकडे कधी गेले नाही, पण असेल खोल इकडे पण. त्यामुळे आम्ही स्पॉट निवडताना तरी जिथे असं नितळ पाणी आणि आपल्याला समजतंय की आपला काय म्हणता गुडघ्यापर्यंत पाणी, कमरेपर्यंत पाणी, तो इथले स्पॉट आहे तसे, म्हणून आम्ही तेवढ्याच भागामध्ये पाण्यामध्ये खेळतो. जास्त पुढे जाण्याची रिस्क करत नाही. बोलो हॅलो गाईस, देखो मैं डरपोक. हाँ? पानी में खेलना और कौन डर गया? ए डरपोक. अरे बाप रे, डरपोक तो नहीं है ये लड़की. खेलो खेलो. नो नो नो. माऊनी आता आम्हाला घाबरवलं म्हणे, मम्मा तिथे साप साप साप. आणि ती कशाला साप बोलते बघा. कुठे गेलं होते? अरे ते पण घाबरून पळून गेलं. असं स्पायडर सारखा किडा होता आणि तो वळवळ करत होता. गायब झाला. तेवढं कळत नाही फोर्स मध्ये. छोटासा आहे. हवा 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 झूम केलंय. याला बोलते ती साप. आता कोणता किडा आहे काय माहिती. थोडेफार चलो बाय बाय. फायनली आमचं 2 तास खेळून झालं. आणि बघू शकता भरपूर असं ऊन आहे आणि त्याच्यामुळे मी पूर्ण पॅक झालेली आहे. आणि आता आम्ही निघतोय. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.